फुलेंच्या सत्यशोधक समाजाने गेल्या शतकात काय प्रयत्न केले बघा बरं. दांभिक ब्राह्मण आणि त्यांच्या संधिसाधू धर्मग्रंथांपासून खालच्या जातींना वाचवणे, जाती व्यवस्थेवर हल्ला करणे, साताऱ्यात जमीनदार व महाजन विरुद्ध उठावांचे नेतृत्व करणे की अस्पृश्यांसाठी वेगळे नेतृत्व. दिस इज ऑल्सो म्हणजे हा सुद्धा अनालिटिकल प्रश्न आहे, याच्यामध्ये फॅक्ट नाहीये. तुम्हाला कळलं किती? महात्मा ज्योतिबा फुले तुम्हाला किती कळले? ठीक, चला या चहा प्यायला. माझे पोरं तर पितच नाहीत किंवा माझ्या समोर घेत नाहीत तसं कदाचित. पण इथे काय उत्तर असेल रे? ज्योतिबा फुलेंनी का केलं? अगदी बरोबर. आणि ना ते तर दिलेलंच होतं पुढल्या स्लाइडमध्ये. 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मण नाही म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? दांभिक ब्राह्मण. दांभिक ब्राह्मण, संधी साधू ब्राह्मण किंवा जी इक्वॅलिटी मानत नाही आणि बाकीच्यांना जी असमानता टिकवून ठेवणारे ब्राह्मण, अशा ब्राह्मणांच्या नीतीवरती प्रहार सत्यशोधक समाजाने केले. अर्थात